बोला ना. श्री स्वामी समर्थ. मला आहे ना ऍक्च्युली अनुभव शेअर करायचा होता. हा, करता का माता? हो हो, एक मिनिट हा. पाऊस हा. खूप चालू आहे. हो ना, पाऊस खूप आहे. हो हो हो. हम्म. ऍक्च्युली ना, हा माझं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. ऍक्च्युली माझं लग्न झालं होतं 24 ला. खूप त्रास पण केला हा हा हा. आणि मारण्याचा पण प्रयत्न केला होता मला. हो कारण ना, त्याला हो ना. दुसरी त्याला तर म्हणजे भरपूर मुलींसोबत त्याचा अफेअर होतच. हो ना. आणि होतच आणि नंतर परत आज एका मुलीसोबत पण चालू होतं. त्याच्या हम्म. आई-वडिलांनीच बळजबरी लग्न लावून दिलेलं होतं हे. अरे असं. बापरे. हां, असं. तो म्हणायचा की माझं एका मुलीवर प्रेम करायचं त्याचं दुसऱ्या मुलीसोबत होतं आणि मी त्याला म्हणायची जाऊ दे सगळं विसर म्हटलं आणि मी तुझी बायको म्हटलं माझ्याकडे बघ म्हटलं. हो, मग बरोबर आहे. मग मी त्याच्या भावना समजून घेत होती, हा. की एखाद्या वेळेस येत पण असेल आठवण, पण आता थोडं हळू-हळू मी त्याला जर विचार करेल बा असं. हा. हां, बाकीच्या मुलींसारखं म्हणजे कोणती मुलगी तर सहन करू शकत नाही. पण बरोबर मी आहे. पण मी एक मैत्री म्हणून, एक माणूस म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती, हा की हा हा. हळू होईल बुवा व्यवस्थित असं. हा हा. पण त्याचं ते चालूच होतं. अरे पण बापरे. ताई सांगू का, हा. त्याने मला मुंबईला सोडून दिलं. त्याने मला माझं तोंड जाळण्याचा प्रयत्न केला होता. माझा तापलेल्या तव्यावर हात ठेवून दिला होता. फिनील ते असं बळजबरी करायचा. अय्या. हां, हां, हां. तर त्याने तसं केलं होतं ना. हा मग काय झालं, हा. स्वामी समर्थांच्या असते ताई मी. कसं बापरे. माहिती का? हा हा कसं माहिती का? हा. मला 2 महिन्यामध्ये एवढं टॉर्चर केलं तर यांनी एवढं मारहाण केलेली ती जसं ते आता लोहगडचा जो प्रकार झालेला आहे हो ना. हो हो, तसं. हां, हां. तसं. बापरे. हां, हां. त्याने मला तसंच करण्याचा प्रयत्न केला, बापरे. की आई-वडील ऐकत नाही ना, मुलांना नेमकं काय पाहिजे बुवा असं समजून घेत हा, नाही. द्यायला पाहिजे त्यांच्या हां, मनाप्रमाणे. हां. खरंय. म्हणजे लाईफ पार्टनरची कारण इज्जत, पैसा आणि संपत्ती बघतात, पण त्याच्यामुळे काय होतं, बळजबरी लग्न लावून देतात. मग त्या मुलगाला किंवा मुलगीला दुसरं कुठला ऑप्शन उरत नाही. म्हणून मग हा. ते असे प्रकार होतात मग असं. मग कोणतं खरंय ऑप्शन पण दिसत नाही. बरोबर बरोबर. मग मला तर हेच जाणून आलं, बाई समजून आलं मला, ग. की असं मग कोणाचं काही नाही जात, पण दुसऱ्यांचं आयुष्य खराब होतं ना. मग बरोबर, हां, एखाद्याचा हां. जीव जातो ना. हां, हो असं. तरी पण मला माहिती असून सुद्धा मी त्याला चान्स दिला होता. फक्त कसं असते काही माहिती आहे का? हा माझी आहे ना मावस आहेत ना, हा ते बदलापूरला राहतात. माझी हा मावशी. मग ती मी स्वामींचं करायची. मग ती म्हणायची, की म्हणे बेटा म्हणे तू कर ना म्हणे तुझं ऐकतात ना म्हणे, तू कर म्हणे असं तसं. हा 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 हा. याचा मला त्रास देणं चालूच होतं असं. बाई गो. मग तुम्हाला सेवा पण मी करू द्यायचा असं. देवा बापरे. पुढे रडली तर आणि जर मी देवाच जर करायला आता तुम्हाला त्रास द्यायचा ना मग मी स्वामींजवळ रडायची. तर तू काय करायचा माहिती का? हा गुरुचरित्रचे जो ग्रंथ ठेवलेला आहे ना, तो आहे ना असं काय हो हे असं म्हणून फेकून द्यायचा. असं वरती हाल बापरे. करायचे. गुरुचरित्राचं मला इतकं वाईट वाटायचं म्हटलं महाराज बापरे. माझं करतोय पण तुम्हाला सुद्धा तू त्रास देतोय म्हटलं. हो ना. हा. हम्म. आणि फोटोला पण आहे ना मी स्वामींना नका बुवा असंही करू तर स्वामींना बी ना मी स्वामींचा फोटो घ्यायला हे करायची ना, तो जसं वस्तू हिसकवल्यासारखं करायचा, वरती वरती करायचं. बाई गो. हो तू उंच बरोबर. माझ्यापेक्षा आणि एखादा बाळ मागत असेल मला ही गोष्ट हो दे हो. बुवा असं. तर मग कसं हे करायचं, तर तो ना असं मला तुच्छ लेखायचा. बापरे. स्वामींना आहे ना, काय तुझी स्वामी, काय तुझी स्वामी. हा हा. हे असं असं खूप हाल केले त्याने. म्हणजे देवाचे सुद्धा हाल केले त्याने. बापरे. जसं एखादा लोटून देतो आपण किंवा निघ तिकडं की असं एकदम हो, मारणं, आलं हाणामारी करतो ना, लक्षात. हो हो हो. तसं करायचा तो. काय हं. झालं मग ताई, माझी मावशी बोलली मला, की म्हणे तू आहे ना म्हणे जा म्हणे आणि म्हणजे असं कर गो स्वामींना सांग. मी तिला सांगायची तारक मंत्र म्हण, त्यांना हे कर. त्यांना आहे हं. ना थोडा थोडा फरक पडायला लागला होता. म्हणजे अच्छा. हां. बोलले चांगले असं एक दिवस. हां. मग नंतर परत ते ना असे कोम्यामध्ये चालले गेले. मग कोमट? अरे कोम्यामध्ये बापरे! चालले गेले. अरे मग बापरे! रिस्पॉन्सच नाही, व्हेंटिलेटरवर ठेवलं. मग ती मावशीचा फोन केला मी अचानक. हां. म्हटलं काय झालं म्हटलं मावशी म्हटलं असं तसं. हं. म्हणा कर ग म्हणे प्रार्थना कर म्हणे तुझं ऐकतात म्हणे असं तसं म्हणे. हां, हां. काय झालं मावशी, हां. मी ना त्याचा यायचा टाइम म्हणजे त्याचा काय तो 7ला यायचा हा. हां. आणि स्वामीच्या मठामध्ये ठाण्याचा म्हणून काहीतरी आहे तो एरिया. हां, हां. एवढं काही
टेकडी असं म्हणून काहीतरी आहे तो एरिया, म्हणजे अच्छा अच्छा. हा हा हा. म्हणजे कळवाकडे आहे ते. हा 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 हा. हा, कळवाकडे. हा, मग ते हम्म स्वामींचा मठ होता, दोन जवळ मोठे. मग मी एका मठामध्ये गेली. हम्म म्हणजे असं निघण्यापूर्वी मला हम्म विचार आला, हम्म. म्हटलं मी निघते, म्हटलं बाई स्वामींच्या मंदिरासाठी हा असं हा. म्हणजे सेवा घेऊ म्हटलं थोडंफार असं. बरोबर. हा. तरी मनामध्ये विचार आला बरं का ताई, हम्म म्हटलं बाहेर जर गेली तर हम्म. हा आहे ना मला कच्चा खाईल म्हटलं हा. पण तरी बरोबर. पण आहे ना मी थोडं धाडस केलं, म्हटलं जे होईल ना ते बघितलं जाईल म्हटलं. स्वामी म्हटलं आता तुम्हीच बघून घ्या म्हटलं, हा 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 बरं का. मी हा. अशी बाहेर निघाली, माझा जीव घाबरतच मी गेली पूर्ण रोडाने. बाई ग. हा आणि काय नाही, जवळजवळ फक्त काय नाही 500 मीटरचं अंतर असेल ताई हा आमच्या त्या फ्लॅट पासून. हा. तिथे गेली. मग हम्म मावशीला कॉल केला, म्हटलं मावशी तू आहे ना इथं सेवा चालू आहे म्हटलं, तू कॉल ऑनच ठेव म्हटलं आणि हम्म. स्पीकरवर ठेव म्हटलं कानाजवळ म्हटलं. हा हा. मग ताई मग मी सेवा घेतली आणि मला प्रसाद मिळाला. मी आली घरी. हा. तो घरी येऊन पोहोचलेला होता. काही नाही, आई. फक्त 15 मिनिटं झालेले होते. हा. त्याच्या आईसोबत त्याचं बोलणं चालू होतं. त्याने एवढं जोरदार भांडण केलं, त्याने परत मारपीट चालू केली मला. आणि आई तिथेच असायची का नाही नाही नाही, त्या त्याचे गावी? काही गावी गावी राहायचे. हा हा. त्याने परत मारझोडपणा केला माझ्याबद्दल भरपूर काही. म्हणे ती बाईच्या जातीची बाई आहे का म्हणे, ती नवऱ्याचं ऐकत नाही, नवऱ्याला खुश ठेवत नाही, असं बापरे. तसं मला भरपूर काही काही बोलायची ती. म्हणे हम्म. आणि नवरा चकून आलेला आहे, असं तसं चालली गेली, असं काही बी कुठे बी काही पण बोलायची. मुद्दामून हा काहीतरी मुद्दाम, खोड्या काढायचं. हा असं ती जास्त भरवायची. आणि हा पण हलके डोक्यात, याला बी काही समजत नाही का, हा लहान होता का बरं. हो बरोबर आहे बरोबर आहे. हा, तरी पण आहे ना काय पण बोलायला लागले. एवढं हम्म भांडण केलं, एवढं भांडण केलं हम्म भरपूर. मग त्याने ना त्याच्या मामीला बोलून पाठवलं. म्हणे माझे मामा पोलीस आहे, माझे हा. मामा तुला की करतील असं धाक दाखवायचा. मी यावेळेस घाबरली. म्हटलं जे होईल म्हटलं, तुझं मामा बरोबर पोलीस आहे पास आहे ना, मी काही बरोबर आहे. वाईट थोडी करायला गेली, स्वामींच्या मंदिरामध्ये गेलेली होती म्हटलं. अगदी बरोबर आहे. हो. हा हा, म्हणजे एवढ्या गोष्टी काही अर्थ नाही त्या गोष्टींना, त्या पण गोष्टीचा म्हणजे बाऊ निमित्त त्यांना करायचा आणि फक्त. पाटा हा पाडायचा. हा शेवटी माझ्या पप्पांना कॉल लावला. हा मग माझ्या पप्पांना सांगितलं. पप्पा म्हटलं असं असे करताय म्हटलं हे मला. हा. माझ्या पप्पाने तेवढं डिसिजन घेतला, माझी मुलगी तिथे एक रात्र सुद्धा राहणार नाही म्हणे. अरे वा. असे एक रात्र. वडील भक्कम हा, पाहिजे बाबा हो पाठीशी प्रत्येकाचे. हो, म्हणे माझी मुलगी एकही रात्र राहणार नाही म्हणे. हम्म. तरी पण आहे ना, म्हणजे माझी अशी सोडायची इच्छा नव्हती होत ताई, कारण संसार वाचायचा होता जीव म्हणून असं. अडकतो. बरोबर आहे. हा, हो. पण त्याचं नव्हतं ताई, एकीकडूनच होतं, पण त्याचं दुसरीकडून पण असायला पाहिजे ना. बरोबर आहे. मग हो. त्याने तो पण म्हणजे एवढ्या वेळा मला 3-4 वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता, पण मी चान्स देत होती ना. मग तुम्ही पण वडिलांना सांगितलंच नाही का एवढं सगळं होत होतं? सांगितलं, म्हणजे माझी सासू पण नाही पोहोचू द्यायची, माझी आई पण नाही पोहोचू द्यायची. अरे. हा असं. हम्म माझ्या पप्पांना सांगितलं ना, माझी मुलगी एक रात्र पण राहणार नाही. हम्म. आणि त्याची मामी पण आली, त्याच्या मामी सोबत पण चालू होतं. हा. ती मामीने पण मला भरपूर त्रास दिला. अरे मला बापरे. तिथून, हो, भरपूर त्रास दिला. वेगळंच काही करायची ते पण सांगते तुम्हाला कसं. हा. पण तिथून मला सुरक्षित निघणं महत्वाचं होतं, म्हणून थोडीशी गुपचूप बसली होती मी. बरोबर बरोबर. आणि मग निघाली मग तिथून असं. आणि दोघं जण गावाकडे यायला निघालं. तू यायचं नाही म्हणायचं काही असं हा हा हा. गावाकडे, की मी नाही येणार. मग त्याला माहिती होते ना, सगळा दोष माझा दिसायला पाहिजे आणि तो स्वतः सेफ राहायला पाहिजे म्हणून हो असं. हो हो. पण मी पण एक उलट घातली होती. म्हटलं किती माझा जीव तरी चालला जाईल ना, हा हा मला खूप त्रास देईल म्हटलं न येण्यासाठी. हा. पण जोपर्यंत हा निघत नाही ना, तोपर्यंत मी पण नाही निघणार म्हटलं. याचं बी बरोबर सत्य यायलाच पाहिजे म्हटलं पुढे म्हटलं. बरोबर बरोबर. हा हा, मग आलो. आणि सासू काय सांगायची माहितीये का, हा. हिला आहे ना तिकडच्या तिकडे उतरून द्या, म्हणजे लोकांना कसं वाटायला पाहिजे ही तिकडच्या तिकडे माहेरी निघून गेली असं. हो किती शहाणी आहे ना हा, ती. हो हो. बापरे. आली. मग नंतर काम करायला लावलं. एवढं मी ना 3 दिवसापासून जेवलेली नव्हते ताई. आई ग. कसं काय जेवण जाणार आहे. आणि मला बरोबर आहे. त्याचे मामी पण भरपूर काही बोलायचे, ते बी सहन करत होते. तो बी मला टॉर्चर करत होता. बाई ग. सगळेजण तशी बसमध्ये मी ना खूप हा. जीव सांभाळून आली मी. किती बापरे. जवळजवळ 12 का 13 तासाचा प्रवास. बापरे. बस पावसाळ्याच्या दिवसामध्ये बसच भेटत नव्हते. आई ग. आली. मग माझी सासू काय सांगायची, तू ना तुझ्या माहेरी निघून जा, नाहीतर याला सोडायला लावते. माशी गोड गोड बोलून बोलून, हा हा म्हणजे लोकांना कळायला नको बुवा खेडेगावामध्ये हा. बुवा किती असं सगळं शहाणी. माझं. एक नंबरची म्हणजे चॅप्टर बाई होती ती, एक नंबरची. हा. मी म्हटलं जोपर्यंत नाही म्हटलं माझे मम्मी पप्पा येतील ना, तेव्हाच सगळं होईल.
हा. नंतर त्याने इतकं माझं, मी काहीच केलेलं नाही तरी पण एवढं काही उलट सुलट सांगितलं ना, माझ्या नातेवाईकांना माझ्याबद्दल भडकवून दिलं. त्यांच्या नजरेमध्ये मी वाईट ठरली रे आज. अरे म्हणून अरे कोणी व्यवस्थित बोलत सुद्धा नाही माझ्याशी. अरे बापरे. असं. पण असं आहे की काय नाही, मी स्वामी आहेत आणि तिथून स्वामी निघाली सत्याच्या असं. बाजूने आहेतच. निघाली मी तिथून असं. पण तुम्ही आता त्याच्यात जीव अडकवू नका ताई. नाही 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 नाही. हम्म. कारण नाही ते अडकत. तुमचं कसं त्यांच्या जीव अडकतोय त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की होऊन जाईल होऊन जाईल, पण शेवटी ना हा. तुमच्यासाठी स्वामींनी खूप काहीतरी चांगलं लिहून हो ठेवलंय आणि हो चांगलंच होणार ताई तुमचं. हो आलं हो. का लक्षात? झालं ताई, डिवोर्स पण झाला. मला झालं ना? नको. हो हो हो. तू द्यायला बरं. नाही म्हणायचं, कारण वर्षानुवर्ष कोर्ट, मुलांचं काही नाही जात ताई, मुलींचं जाते खूप. मग मुलींचं आयुष्य खराब होतं. हो खरंय असं. खरंय. त्याचं झालं पण, आणि त्याचं दुसरं पण लग्न होऊन गेलं. मग जिच्याबरोबर हा. प्रेम होतं तिच्याबरोबर केलं का त्याने? नाही 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 नाही. मग आता काय तिला माहिती पण कोण. त्रास देईल तो तसंच. हा, तो फक्त दोन दोन चार महिने चांगला राहू शकतो. हा माणूस मूळ जातीवर येऊनच लागतो. हा. असं. नाहीतर काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम पण असेल. हो हो, तुमची नार्सिसिस्ट. सुटका केली स्वामींनी ताई. हो. त्याचं कसं होतं ताई माहिती का, लग्न झालं ना, हा त्याची मामीचं जवळ घर होतं. ती काय हा करायची, आता माझा नवरा येणार आहे म्हणून मी आता, माझं नवीन जोडपं आहे, समजायला पाहिजे ना, तर ती हो ना म्हणा दिवसभर ती म्हणायची काय काम आहे तिथे, तू हा आमच्या घरी ये. ती म्हणायची 10-15 दिवस गेली. नंतर मला एक समजायला लागलं, म्हटलं हे चांगलं नाहीये. हो म्हणजे 5 वाजून जातात तरी माझं घरी जाण्यासाठी जीव तडफडायचा की बुवा येईल बुवा तो. हो मी हो. त्याला चहा पाणी, गरम पाणी करून बरोबर ठेवेल असं वाटतच. हो तसं. हो. ती तसं होऊ द्यायची नाही. ती म्हणायची की नको, 6-7 वाजून गेले तरी निघू द्यायची ती. मग बापरे. ती कशी म्हणायची की जाऊ दे, मी माझ्या भाच्याला फोन करते. तर ती कैवारी फोन लावायची आणि तो मग पण तिथंच यायचा. तिथंच बघा. जेवण खावण करायचं तो पण तिथे. मग मी अय्या. तर माणसास होते म्हणून मी तर करूच लागायची सगळं. 10, बरोबर. 11, 12 बी वाजून जायचे ताई, तरी ती हा. निघू द्यायची. जाऊ दे ना, कुठं काय काम आहे. आता सकाळी उठली अय्या. त्याला डबा नाही करावा लागणार का बरं? बरोबर आहे बरोबर आहे. असं. आणि मी काळजीपोटी या की बाबा ते डबा करावा लागेल, 12-1 वाजून जायचे तरी मला काही हे करायचं. मी बाई ग. त्याच्याकडे बघायची की चल बुवा असं असं. हा हा हा. त्याला काहीच वाटायचं नाही. आणि त्याचं आहे ना मामीसोबत पण चालू होतं. मी असेलच बघितलं. तेव्हाच. हा. असं. बापरे. किती हो हो कठीण असतं ना. हो. आणि त्याचं काय नाही, दुसरं पण तुमची होऊन गेलं ताई. सुटका केली. काय नाही, ते अशी व्यक्ती ना सुधरत नाही ताई. नाही नाही. पण तुमची सुटका झाली. तुमचं अजून छानच होणार ताई. हो तुम्ही आता हो. शेअर केलं ना, तुमचं खूप छान होईल बघा. ताई फक्त चांगला जॉब, चांगलं बिझनेस मध्ये पुढे जाऊन चांगला नवरा, मनासारखा होईल समजून घेणारा, होईल प्रेम ताई सारखा होईल. नवरा मिळायला पाहिजे. होईल ताई, तुम्ही स्वामींची प्रार्थना करत राहा. हम्म. सगळं छान होईल ताई तुमचं. हो हो हा. मी हो शेअर हो करते ताई. हो हो. एवढंच की फक्त स्वामींचं तेवढं निमित्त मात्र झालं, ते मंदिरात जाण्याचं, आणि तिथून निघाली. त्याने माझे बरं खूप जीवघेणे प्रसंगी केलेले होते. बापरे. असं. नाही, कठीण आहे ताई. काय नाही, होऊन जाईल तुमचं. खूप छान होईल ताई. हो हो हं? हो श्री हो. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.